तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. जसं की कॅप्शनवरून कळालंच असेल व्लॉग कसला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलचं नक्की करा. आणि इथे आमची समू छान अशी स्माईल देत आपल्या व्लॉगची सुरुवात करत आहे. तर समू झोपली होती आणि आम्ही निघालो होतो नवरदेव मिरवणुकीसाठी. मोस्टली हे नगर साईडच्या पुढे गेल्यानंतर ही पद्धत आहे की लग्ना अगोदर नवरदेवाची मिरवणूक काढली जाते गावात. पुण्याला शक्यतो अशी काही पद्धत नाही आहे. जसं माझ्या लग्नाच्या वेळेस आमची मिरवणूक काढली होती. मी फर्स्ट टाईम ही नवरदेव मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर मस्त डान्स वगैरे केला. त्याच्यानंतर बाबा मस्तपैकी समूला घेऊन फिरत होते आणि त्याच्यानंतर समूने देखील डान्स केला होता. समू आणि समूला भरपूर सारे आजी आजोबा आहेत. सो सगळ्यांनी घेऊन तिला डान्स केला मिरवणुकीमध्ये. आणि लग्न कोणाचं आहे तर आपल्या समूच्या आजोबांचं लग्न, म्हणजे माझ्या सासऱ्यांचं लग्न. तर खूप फनी वाटत आहे. पण हो, कारण खूप असे नाते आहेत इकडे या साईडला. त्याच्यामुळे नात्याने ज्यांचं लग्न आहे ते माझे सासरे लागतात आणि समोरचे आजोबा लागतात. तर त्याच्यामुळेच म्हटलं की आपण कॅप्शन द्यावं, तुम्हाला आवडेल खूप. तर चला ब्लॉग पूर्ण बघा आणि माझा डान्स कसा वाटतो ते नक्की कमेंट करा. खूप दिवसानंतर म्हणजे आफ्टर डिलेवरीनंतर मी आज पहिल्यांदा मिरवणुकीमध्ये डान्स केला होता. आणि तुम्ही म्हणताल की थोडी काळजी घेतली पाहिजे, तर मी खूप अशी डान्स करत नव्हते. नॉर्मल फक्त हातात वगैरे हालून डान्स करत होते. कारण मलाही माहिती आहे की अजून 6 महिने पूर्ण झाले नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही खूप जोरात वगैरे डान्स करू शकत नाही. तर त्याच्यामुळे मी स्वतःची काळजी घेत एन्जॉय पण करत होते. आणि ते पाहू शकता समोर मी पण डान्स केला, समोरचा पहिला मिरवणुकीमधला डान्स. त्यानंतर समोरच्या आजीने देखील समूला घेतला आणि मस्त डान्स केला डीजेवर. समू खूप एन्जॉय करत होती. समूला गाणी ऐकायला फार आवडतात, डान्स करायला आवडतं. ऑब्वियसली मी डान्सर आहे तर माझ्या मुलीला पण डान्स करायला आवडणारच. तर मी तर खूप एक्सायटेड आहे माझी मुलगी मोठी झाल्यावर कशी डान्स करेल, तिचा फर्स्ट डान्स वगैरे बघायला. तर चला, तर प्रत्येक नवरदेव मिरवणुकीला प्रत्येक देवाच्या पाया पडल्या जातात. तर त्यासोबत आम्ही समूचंही प्रत्येक देवाचं दर्शन घेत होतो. आणि समूलाही गाव दाखवलं पूर्ण. समूचं पूर्ण गाव बघून झालेलं नव्हतं, तसं मिरवणुकीसोबत समू पण पूर्ण गाव फिरत होती. आणि तिलाही दाखवावं म्हटलं. आता लहान आहे, मान्य आहे, परंतु सर्व देवांच्या पाया पडायचं राहिलं होतं. तर मी इथे सगळेजण समूची भेट घेत होते. आणि DJ वगैरे चाललं होतं. तर तुम्हाला वाटलं असेल लहान बाळाला आवाजाचा त्रास होईल, तर तिला आम्ही कापूस कानामध्ये घातला होता आणि प्लस पॅक पण केलं होतं. आणि मी जास्त वेळ मिरवणुकीमध्ये नव्हते, तेवढं तुम्ही पाहिलं तेवढं फक्त 5-10 मिनटापुरता डान्स केला होता. त्यानंतर आम्ही लांबच होतो. मी गाडीमध्ये बसले होते, मी आणि समू. आणि आम्ही गाडीमध्येच मस्त एन्जॉय केला. आम्हाला जास्त गाडीमध्ये आवाज येत नव्हता त्यावेळेस. आम्ही जास्त करून एन्जॉय केलं. तुम्ही पाहू शकता कुठे मिरवणूक चालू होती आणि कुठे थांबलो होतो. समोरची पूर्णतः काळजी घेतली आणि समोर पण लांब थांबून मस्त एन्जॉय करत होते. तिला नवीन गोष्टी पाहून छान वाटत होती, खूप छान ऑब्झर्वेशन केली होती. तर आम्ही पण मस्त डान्स केला आणि देवदर्शन वगैरे झालं. आणि इथं पाहू शकता आम्ही गाडीत आलो. समोर भूक लागली होती खूप आणि मग ऊन पण खूप लागत होतं. सकाळी खूप थंडी होती, त्याच्यानंतर फार ऊन पडलं होतं. मग समोरची माझी इथं मस्त मस्ती चालली होती. म्हटलं जास्त वेळ नको, आवाजाने नको त्रास व्हायला समर्थाला. तर मग आम्ही गाडीतच एन्जॉय केला. मग त्याच्यानंतर तिला जास्त वेळ बसवलं नाही गाडीमध्ये. तिला कोंडासारखं होत होतं. तिला वाटलं तिचे डॅडासोबत नव्हते, मग तिला असं वाटलं की डॅड भूर फिरायला गेले. तर आम्ही दोघं सारखं तिला सोबत लागतो. तिला असं वाटतं की आमच्यापैकी कोणीही गेलं तर फिरायलाच जातात काय, असं तिला वाटतं. मग त्याच्यानंतर मी पुन्हा बाहेर गेलो मिरवणुकीला. मग बाबांनी पूर्ण वेळ तिला घेतली होती आणि मी मस्त एन्जॉय करत होते. आणि गाव मिरवणूक संपली. त्याच्यानंतर आम्ही गेलो मळ्यामध्ये गेलो नव्हतो खूप दिवस
दिवस झालं तर आम्ही समूला घेऊन मस्त गावात गेलो. मला झोप आली. हा झोप आली अरे बाळ झोप आली शोनू तुला. बायाने पण डान्स केला आजोबाच्या लग्नामध्ये. पप्पाला तिला घेऊन फिरायचं माहिती का. पप्पा नाही थांबी तुला घेऊन होतो. तर दिवाळीनंतर पुन्हा आलो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा समूची खापरपंजी आजीसोबत भेट झाली. आणि खरंच समर्थ खूप लकी आहे की तिला इतक्या साऱ्या आजी आजोबा आहेत. म्हणजे मी पहिल्यांदाच पाहते की तिला इतके सारे आजी आजोबा आहे. म्हणजे मी तुम्हाला काउंट करून पण सांगू शकत नाही इतके सारे समर्थाला आजी आजोबा आहेत. आणि खरंच शी इज व्हेरी लकी की तिला खापरपंजी आजी पण बघायला भेटते, पणजी आजी बघायला भेटते. आजी तर आहेच नो डाऊट, पण खापरपंजी आजीला भेटणं तर खूप नशिबाचा भाग आहे. आणि समर्थ खूप छान नशीब घेऊन आलेली आहे. तर आजी मस्त समर्थासोबत गप्पा छान मारत होती. तिचा आम्ही एक छान व्हिडिओ बनवला आहे, तर मी नक्कीच तो इंस्टाग्रामला टाकणार आहे लवकरच. नर्मदाचा प्रसाद, नर्मदाचा प्रसाद आहे. काय करते का खाली सरकारची का पालखी पडती. जय जय बाप्पा. गोडे गोडे धरायचं आहे तुला आजीला दे ना मला आजी बरे नको खोकला येतो. खा म्हणली नाच शिकवलंय तिला झाल्यापासून. झाल्यापासून नाच. हा ना ते काय पाय चालूच सर त्याचे. तर इथे मळ्यात मस्त पक्षी छान छान लव बर्ड्स वगैरे आहेत बघा. आधी खूप कमी होते, 2-3च होते, आता भरपूर आहेत. त्याच्यानंतर कबुतरं पण भरपूर आहेत आणि बाकी जनावरं पण भरपूर आहेत. त्याच्यानंतर छोटं मांजरीचं पिल्लू पण आता आणलेलं आहे. म्हणजे आजोबांना म्हणजे समर्थाच्या आजोबांना म्हणजे बाबांना खूप जास्त ॲनिमल लवर आहेत ते, त्यामुळं खूप वेगवेगळे ॲनिमल्स ते पाळतात. तर आता आम्ही निघालो पुन्हा घरी. आणि खरं सांगायचं तर खूप थकलो होतो सकाळपासून. एक तर रात्रभर थोडं मध्ये मध्ये उठावं लागतं आणि त्याच्यानंतर सकाळी उठून पटकन फ्रेश होऊन आम्ही मिरवणुकीला गेलो होतो. खूप काही गडबड झाली आणि फार भूक लागली होती. आणि म्हटलं चला आता घरी जाऊन मस्त जेवण करूयात. तर सिनरी पाहू शकता, खूप छान हिरवागार सिनरी होता. आणि घरी आले तर समोर खूप झोप आली होती. मी सर्व मसाले भात वगैरे बनवून ठेवला होता, पण मसाले भाताची तयारी केली होती. फक्त मसाला करायला पण घेतला होता, फक्त भात टाकायचा बाकी होता. पण समूह ऐकत नव्हती. शेवटी म्हटले मीच करतो म्हणून मग सगळी तयारी करून दिली. मग त्यांनी मस्त मसाले भात टाकला आणि मस्त पोटभर जेवण केलं. आता नेक्स्ट व्लॉग येणार आहे हळदी आणि साखरपुड्याचा, तर नक्की तो मिस करू नका. आणि लग्नाचा कसं झालं लग्न वगैरे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. बाय.